जर ही गोष्ट माझ्या सासूबाईंनाही कळली असती तर किती बरं झालं असतं. काय ते सांगतेस, पण त्याआधी आज रोशनला एकटं सोडून मी गेली होती माझ्या मैत्रिणीकडे. मला तरी असं वाटतं की आयुष्यात एक तरी जिवलग मैत्रीण असावी आणि तिच्याजवळ आपण सगळं काही ते सांगू शकलो पाहिजे, आणि अशीच ती ही माझी मैत्रीण. तिनेच ही सुंदर अशी बुक अनायाला दिली होती आणि अनाया त्याच्यात खूप जास्ती एंगेज होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पहिले स्वयंपाकाची तयारी केली. आज म्हटलं गॅस छान क्लीन करून घेऊ, वीकमधनं एक दिवस तरी हे काम मी करत असते. सगळं आवरून झाल्यानंतर देवपूजा केली आणि त्यानंतर मी मस्त अशी रेडी झाली होती. ते म्हणजे माझ्या शूटसाठी. माझ्या कपड्यांचा म्हणजे ड्रेसेसचा शूट होता, तो आवरला. आणि एखादी गोष्ट जर आमच्याकडे नवीन असेल ना, त्याचा पिच्छा काय आम्ही 4-5 दिवस तोडत नाही. आणि तसंच काहीसं आता अनायाचं चाललं होतं. संध्याकाळच्या वेळी म्हटलं आज मस्त तूप बनवून घेऊ. साय भरपूर जमली होती, सो मिक्सरमध्ये थंड थंड साय मी काढून घेतली. अगदी थोडंसं पाणी टाकत ती मी साय फिरवून घेतली. त्याचा छान असा लोण्याचा गोळा तयार झाला. हा लोण्याचा गोळा 3-4 पाण्याने छान धुवून घ्यायचा, कारण 8-10 दिवस ही साय स्टोअर करून ठेवलेली असते आणि त्याला थोडासा वास लागतो. त्यानंतर हे असे छान लोण्याचे गोळे बनवले. कढईमध्ये तूप तपवायला ठेवलं आणि सोबतच स्वयंपाकाची तयारी केली. बाकी स्वयंपाक आवरेपर्यंत तूपही तयार झालेलं होतं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो मम्मीला आणायसाठी. आज मम्मी अमरावतीवरून पुण्याला आल्या होत्या, ते म्हणजे अनायाच्या बर्थडेसाठी. जेव्हापासनं मम्मी आल्या आहे तेव्हापासनं मला जाणवतंय की मी खूप फ्री झालेली आहे. मी माझी कामं छान आवरू शकते. अनायाला सुद्धा छान एक मैत्रीण भेटलेली आहे. ते म्हणतात ना, आजी ही नातवाची पहिली मैत्रीण असते, ते अगदी खरं आहे. आणि साहजिकपणे रोशन सुद्धा खूप फ्री झालेला आहे. जर हीच गोष्ट माझ्या सासूबाईंनाही कळली असती आणि त्या आमच्याकडे राहिल्या असत्या तर किती बरं झालं असतं. आज आम्हा दोघांनाही असं फील झालं.